एअर ब्रेक सिस्टीममधील एअर कॉम्प्रेसर हा अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याला इंजिन टायमिंग गिअरकडून ड्राईव्ह दिली जाते आणि त्याद्वारे गाडीमधील एअर ब्रेक सिस्टीमसाठी लागणारी हवा तयार केली जाते. एअर ब्रेक सिस्टीम चार्ज करण्यासाठी एअर कॉम्प्रेसर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. एअर कॉम्प्रेसरमध्ये 2 भाग असतात. त्यामध्ये एअर कॉम्प्रेसरचा ब्लॉक आणि कॉम्प्रेसर हेड. ज्यावेळी ब्लॉकमधील पिस्टन खाली जातो त्यावेळी सिलेंडरमध्ये सक्शन निर्माण होऊन कॉम्प्रेसर हेडच्या इनलेट पोर्टमधून रीड वाल्वच्या पट्टीमार्फत आतमध्ये हवा ओढली जाते व इनलेट पोर्टमधून हवा सिलेंडरमध्ये येते. ज्यावेळी पिस्टन TDCला येत असताना रीड वाल्वची पट्टी वरती दाबली जाऊन कॉम्प्रेस केलेली हवा कॉम्प्रेसर हेडच्या 2 नंबर पोर्टमधून बाहेर पडून ती एअर ड्रायर किंवा डेडिओला जाते. यामध्ये सिंगल सिलेंडर रिसिप्रोकेटिंग प्रकारचा फ्लॅंज टाईप माउंटिंग असलेला इंजिन ब्लॉक आपला कॉम्प्रेसर ब्लॉक असतो. यामध्ये BS3 गाड्यापर्यंत 160 सीसीचा कॉम्प्रेसर ब्लॉक होता. तो इंजिन स्पीडच्या 2/3 स्पीडने फिरवला जात होता. ज्यावेळी इंजिनच्या इनटेक पाईपद्वारे हवा आत ओढली जाते त्यावेळी ती 2 नंबर पोर्टमधून बाहेर पडून आतमध्ये जाते. BS6 मध्ये 330 सीसीचा ब्लॉक फिट केलेला आहे. कॉम्प्रेसर हेड करून तयार झालेली हवा थंड करण्याचं व त्याचं नियंत्रण करण्याचं काम हे हेडकडून केलं जातं. क्रँक असेंब्लीद्वारे रोटेटिंग मोशनचं रूपांतर पिस्टनच्या व्हर्टिकल मोशनमध्ये केलं जातं. ज्यावेळी पिस्टन खाली वर होतो त्यावेळेस हवा सक करण्याचं व हवा कॉम्प्रेस करण्याचं काम पिस्टनच्या व्हर्टिकल मोशनद्वारे केले जातं. BS3 गाड्यांमध्ये 160 सीसीचा कॉम्प्रेसर ब्लॉक अस्तित्वात होता. आताच्या गाड्यामध्ये 318 सीसीचा ब्लॉक अस्तित्वात आहे व त्याला ड्राईव्ह पहिली 2/3 दिली जात होती. आता एकास एक ड्राईव्ह दिली जाते. लेलंडमध्ये पहिला 230 सीसीचा ब्लॉक अस्तित्वात होता परंतु आता BS6 मध्ये 318 सीसीचा एअर कॉम्प्रेसर आहे व त्याला ड्राईव्ह एकास एक दिलेली आहे. याच्या अगोदर 2/3 स्पीडची ड्राईव्ह त्याला मिळत होती परंतु आता एकास एक ड्राईव्ह दिली जाते. या 2 बदलामुळे कॉम्प्रेसर ब्लॉकद्वारे हवा लवकर भरण्यास मदत होते. अशा प्रकारे कॉम्प्रेसर ब्लॉकचं कार्य चालतं. कॉम्प्रेसर ब्लॉकमधील रीड वॉल्वची पट्टी ज्याद्वारे हवा सक करण्याचं व हवा कॉम्प्रेस करण्याचं महत्त्वाचं काम केलं जातं.